सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या चॅनलमध्ये। आपण श्री दत्तात्रेय महाराजांच्या चरित्रामध्ये कालच्या सत्रात परशुरामाला श्री दत्तात्रेय महाराजांनी कसं दर्शन दिलं हे पाहिलं। आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री दत्तात्रेय महाराज पांचाळेश्वरला दररोज आरोग्यासाठी का येतात, त्या मागील काय आख्यायिका आहे, हे सर्व सविस्तर आपण आजच्या या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत। जर कोणी कालचं सत्र ऐकलं नसेल, ज्यामध्ये मी सांगितलेलं आहे की परशुरामाला श्री दत्तात्रेय महाराजांनी दर्शन कसं दिलं आणि दर्शन झाल्यानंतर परशुरामाने कसा त्याच्या आई वडिलाची जी निर्घृण हत्या झालेली होती सहस्रार्जुनाने केलेली, त्याचा बदला तो कसा घेतो, तो व्हिडिओ जर पाहिला नसेल वर आय बटन मध्ये मी लिंक दिलेली आहे, आय बटनला क्लिक करा आणि तो पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे त्याही वेळेचा तुम्हाला लाभ होईल। आजचं जे चरित्र आहे श्री दत्तात्रेय महाराजांचं खूपच सुंदर आहे। या चरित्रामध्ये श्री दत्तात्रेय महाराज पांचाळ राजाला पापापासून मुक्त करतात। त्याने काय पाप केलं होतं बरं, त्याला पापमुक्त करण्यासाठी श्री दत्तात्रेय महाराज तिथे येतात। त्या राजाने असं कोणतं पाप केलं होतं, त्या पापाविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत। आणि श्री दत्तात्रेय महाराज तिथे दररोज भोजनासाठी का येतात हेही आपण आजच्या या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत। तर हे श्री दत्तात्रेय महाराजांचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा। नवीन दर्शक कोणी आले असतील, त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी श्री दत्तात्रेय महाराजांचं चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही श्री दत्तात्रेय महाराजांच्या या चरित्राचं श्रवण करू शकाल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। पांचाळेश्वर या नगरीमध्ये पांचाळ नावाचा राजा राज्य करीत होता। पांचाळ राजा हा महान पराक्रमी शूरवीर होता आणि त्याचप्रमाणे तो धर्मपरायण आणि प्रजाहित ह्याकडे तो लक्ष द्यायचा। धार्मिकही होता, प्रजेचं हित कशात आहे ते ओळखून प्रजेच्या हिताचं कार्य करायचा। त्याचप्रमाणे त्याला 4 मुलं पण होती। त्यावेळी राक्षस भुवन येथे एक ऋषी राहत आणि त्यांना 2 मुलं होती, एकाचं नाव कुंभ, एकाचं नाव निकुंभ। आता ह्यामध्ये पण पाठभेद आहेत। ह्यामध्ये काही जण म्हणतात की त्यांचं नाव शुंभ आणि निशुंभ असं होतं। त्यांची राजधानी कडारोकडा इथे होती। सर्व असुर त्या कडारोकडा इथेच राहायचे। खूप मोठं त्यांचं अधिष्ठान होतं, तिथं फार मोठं एक गाव वसल्यासारखं होतं असुरांचं। त्याला मोठी परकोटाची एक भिंत, मजबूत अशी तटबंदी बांधलेली होती। वेगळ्या वेगळ्या पाठांमध्ये वेगळं वर्णन आलेलं आहे। आता काही पाठामध्ये असंही आलेलं आहे की त्या राक्षस भुवन येथे पुलस्त ऋषी राहायचे आणि पुलस्त ऋषीचे 2 पुत्र शुंभ निशुंभ असंही आलेलं आहे। आणि काही पाठांमध्ये फक्त आलेलं आहे की ते ब्राह्मण पुत्र होते, ते 2 असुर होते, कुंभ आणि निकुंभ, हे 2 असुर ब्राह्मण पुत्र होते। मी तुम्हाला जास्त कन्फ्यूज करणार नाही आणि त्यामुळे आपण एकच पाठ घेऊन जाणार आहोत सोबत, शेवटपर्यंत आपण एकच पाठ चालवणार आहोत। तो पाठ म्हणजे की या असुरांचं नाव कुंभ आणि निकुंभ होतं, म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही, ऐकण्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही। त्यासाठी आपण सरळ मोकळं आपण माहिती करून घेणार आहोत। जास्त किचकट विषयामध्ये मी तुम्हाला नेणार नाही, नाहीतर मग तुम्हाला एकतर कोणताच पाठ धरला जाणार नाही, हाही पाठ धरला जाणार नाही, तोही पाठ नाही धरला जाणार, तोही पाठ धरला जाणार नाही। तुमची फजिती नको व्हायला आणि म्हणून आपण फक्त असं धरूया
की कुंभ आणि निकुंभ दोन राक्षस होते. ते दोन राक्षस एका ब्राह्मणाचे पुत्र होते आणि ते दोघेही कडारोकडा नावाचं जे स्थान आहे, आता पण आपण गेलो पांचाळेश्वरला आत्मतीर्थाला, की कडारोकडा नावाचं एक स्थान आहे, तिथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं स्थान आहे. ते दत्तात्रय महाराजांचं स्थान नाही, ते चक्रधर स्वामींचं स्थान आहे. तर तिथे असं बोलतात की तिथे त्यांची राजधानी होती. ते चरित्र जे आहे त्या चरित्रावर एक पूर्ण ग्रंथ लिहिला गेलेला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे आत्मतीर्थ प्रकाश. यथावकाशाने मी नक्कीच तो आत्मतीर्थ प्रकाश नावाचा जो ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये सविस्तर वर्णन आलेलं आहे या लीळेचं, तोही ग्रंथ मी आपल्या या चॅनलवर अपलोड करणार आहे, परंतु त्याला वेळ आहे. ज्यावेळेस तो ग्रंथ मला प्राप्त होईल त्यावेळेस आपण तो ग्रंथ नक्कीच अध्ययन करूया. मीही अध्ययन करेल आणि तुम्हालाही ते ऐकायला नक्कीच मिळणार आहे. तर जास्त विषयांतर न करता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. तर असे ते दोन कुंभ आणि निकुंभ जे राक्षस होते ते जन्माला आलेले होते ऋषीवंशात, म्हणजेच ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेले होते. परंतु ज्याप्रमाणे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेलं आहे जे वर्णव्यवस्था आहे ती मी जन्माने विभागणी केलेली नाही, तर कर्माने आणि गुणाने विभागणी केलेली आहे. तर त्याचा प्रत्यय आपल्याला इथे येतो. सरळ सरळ इथे ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे की ते आसुर होते. ब्राह्मणाच्या घरी जन्माला आले म्हणून काय झालं? ते जर ब्राह्मणासारखे वागत नसतील, ब्राह्मणासारखा पूजा पाठ करणे नाही, यज्ञ हवन करणे नाही, तर मग अशाला कोणी ब्राह्मण म्हणणार आहे का? नाही. ह्या चरित्रावरूनही आपल्याला एक लक्षात येते की आपले पूर्वज नक्कीच श्रीकृष्ण महाराजांच्या आज्ञेचं पालन करायचे आणि श्रीकृष्ण महाराजांनी जे सांगितलेलं आहे की गुणाने आणि कर्माने मी हे विभागवारी केलेली आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राची, ही सत्य आहे. कारण ब्राह्मणाचे पुत्र असूनही याला असुर म्हटलेला आहे. रावण हा ब्राह्मणाचा पुत्र होता तरीही त्या रावणाला असुर बोलतात. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला सापडतील. तर इथे आपल्याला लक्षात येते ब्राह्मण पुत्र असूनही तो असुर होता आणि त्याला लोक असुरच बोलायचे, राक्षसच बोलायचे. त्याने काय केलं होतं, त्या दोन्ही मुलांनी कुंभ आणि निकुंभांनी तपाचरण करून आसुरी शक्त्या प्राप्त केल्या होत्या आणि त्यामुळे ते राक्षस वृत्तीने वागू लागले. ऋषीमुनींना त्रास द्यायचे. ऋषीमुनी लोक जे यज्ञ करायचे ते यज्ञ करू देत नव्हते, त्या यज्ञामध्ये विघ्न आणायचे. कोणत्याही प्रकारचा देवधर्म या ऋषीमुनी लोकांना हे असुर कुंभ आणि निकुंभ करू देत नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये आत्मऋषीसह सर्व ऋषींनी ती तक्रार पांचाळ राजाजवळ केली. आताच्या काळामध्ये जो मराठवाडा एरिया आहे पूर्ण 8 जिल्हे आणि नाशिक जिल्ह्यापासून शेवट नांदेड जिल्ह्यापर्यंत मराठवाडा आहे. नाशिक जिल्हा मराठवाड्यात नाही, परंतु मला जे काही सांगायचं आहे, दंडकारण्य कशाला म्हणतात मी ते सांगतोय. तर दंडकारण्य कशाला म्हणतात, तर नाशिक जिल्हा पूर्ण धरायचा आपल्याला. त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यापासून इकडे खाली पूर्व दिशेला नांदेड जिल्ह्यापर्यंत हे सर्व दंडकारण्य नावाने प्रसिद्ध होतं. त्या काळामध्ये अरण्यच होतं पूर्ण. मराठवाड्यातले 8 जिल्हे, नाशिक जिल्हा 9वा. तर हे पूर्ण 9 जिल्हे पूर्ण एकदम वन होतं. इथे खूप मोठं जंगल होतं आणि या अरण्याला दंडक अरण्य असं बोलायचे. कारण इथे सर्व ऋषीमुनी स्वतःच्या या शरीराची चोचले पुरवायची नाही, तर या शरीराला दंडित करून देवधर्म करायचे. या शरीराचे चोचले पुरवत बसत नव्हते अरण्यामध्ये, तर या शरीराला दंडित करायचे आणि व्यवस्थित या धर्मावर त्या शरीराला चालवायचे. आणि म्हणून दंडकारण्य असं नाव या अरण्याला पडलेलं होतं. आणि ते अरण्य आता तर काय राहिलेलं नाही, परंतु तुम्हाला माहिती असावं आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे 9 जिल्हे म्हणजे दंडक अरण्य या नावाने त्या काळामध्ये प्रसिद्ध होतं. याच दंडक अरण्यामध्ये मोठे मोठे ऋषी लोक तपश्चर्या करायचे. ज्याप्रमाणे दैवल ऋषीचा गर्वहरण करण्यासाठी श्री दत्तात्रेय महाराज अक्षरशः बद्रिकाश्रमावरून आले. एवढा तपवान व्यक्ती, सामर्थ्यवान व्यक्ती दैवल्य ऋषी
हाही या दंडकारण्यामधलाच, कारण माहूर जे आहे ते नांदेड जिल्ह्यातच येते. अगस्त्य ऋषी असतील, पुलस्त ऋषी असतील, आत्म ऋषी असतील, हे असे मोठे मोठे ऋषी लोक याच दंडकारण्यामध्ये तपश्चर्या करायचे. आणि असे ते तपश्चर्या करणारे जे ऋषीमुनी आहेत यांना हे असुर कुंभ आणि निकुंभ त्रास द्यायला लागले. आणि हे सर्व ऋषीमुनींनी काय केलं, पांचाळ राजा जिथे राहायचा तिथे येऊन त्या पांचाळ राजाला विनंती केली की आमच्यावर असं असं संकट आलेलं आहे, जे दैत्य आहेत, हे जे असुर आहेत कुंभ निकुंभ, आम्हाला देवधर्म करू देत नाहीत, यज्ञ करू देत नाहीत, याच्यामध्ये विघ्न आणत आहेत. पांचाळ राजाजवळ गेल्यानंतर या सर्वांचं चांगलं स्वागत केलं, त्यांचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं पांचाळ राजाने. आणि पांचाळ राजा म्हणतो की मी स्वतः त्या दैत्यांचा बंदोबस्त करतो, आपण निश्चिंत राहा. असं राजाने म्हटल्यानंतर ऋषीमुनींनाही चांगलं वाटलं. आणि एक दिवस स्वतः पांचाळ राजा सर्व ऋषीमुनींचे शुभाशीर्वाद घेऊन राक्षस भुवनावर चालून गेला, ज्या ठिकाणी ते असुर राहायचा, राक्षस भुवन या ठिकाणी. आणि पाठभेदाने काय आहे, कडा रोकडा जे आहे त्या कडा रोकडा या ठिकाणी त्या असुरांची राजधानी होती. आणि पाठभेदाने असाही पाठभेद आहे की पांचाळ राजा स्वतःच्या मुलांना समोर करतो, तुम्ही जा युद्ध करण्यासाठी. तर हे असे काही पाठभेद आहेत. तर आपण जास्त खोलात जाणार नाही. आपण जास्त खोलात कधी जाणार आहोत, ज्यावेळेस आत्मतीर्थ प्रकाश हा ग्रंथ तुम्हाला ऐकायला मिळेल या चॅनलवर, त्यावेळेस एकदम सविस्तर आणि सखोल तिथे तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. कारण ग्रंथ लावल्यानंतर दररोज अर्ध्या तासाचा व्हिडिओ तयार करून मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे जे चरित्र आहे, श्री दत्तात्रय महाराज पांचाळेश्वरला का भोजनाला येतात, हे आपल्याला एक अर्ध्या तासामध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे. अर्ध्या तासात पूर्ण झालं म्हणजे तुम्हाला हे ऐकायला सोपं. तर कुंभ निकुंभाची राजधानी त्या कड्यारकोड्याला होती. आणि हा जो राजा आहे तिकडे गेला, पाठभेदाने राक्षस भुवनला गेला. तर असं तिथं गेल्यानंतर घनघोर युद्ध झालं. आणि शेवटी कुंभ आणि निकुंभ या दोन्ही राक्षसांना राजाने ठार मारलं. विजयश्री घेऊन पांचाळ राजा नगरीत परत आला. सर्व प्रजाजन आनंदित झाले, राजाचा विजय झाला म्हणून. सर्वांनी विजयोत्सव साजरा केला, ऋषी मुनींनीही आशीर्वाद दिले. मात्र पांचाळ राजाचे जे चित्त होते ते चित्त भयग्रस्त झाले होते. पांचाळ राजा विजयी होऊन आला तरी पण भयभीत झालेला होता. का भयभीत झाला होता, तर त्याच्या मनामध्ये कुठेतरी एक अशी भावना निर्माण झाली होती की हे असुर जरी असले तरी ब्राह्मणाचे पुत्र होते, मला माझ्याकडून मग आता हे हत्या तर घडलेली आहे, वध केला मी त्यांचा. हत्या आणि वध यामध्ये फरक असतो बरं का. माझ्या मुखातून चुकून हत्या हा शब्द निघाला. हत्या कशाला म्हणतात आणि वध कशाला म्हणतात. श्रीकृष्ण महाराजांनी कंसाचा वध केला आपण बोलतो. वध या शब्दाचा अर्थ काय, तर जो अधर्मी व्यक्ती आहे त्याला मारून टाकलं, त्याला वध असं बोलतात. धर्माने याला मान्यता दिलेली आहे वध करण्यासाठी. जो कोणी अधार्मिक व्यक्ती असेल, अधर्मी व्यक्ती असेल, त्याचा वध करणे याला मान्यता देते आपला गीता ग्रंथ. कारण कुरुक्षेत्राच्या रणसंग्रामावर, त्या कुरुक्षेत्राच्या मैदानावर गीता निरूपण करण्यात आलेली आहे ते अधर्मी लोकांना मारण्यासाठीच. म्हणजेच श्रीमद भगवत गीता ही मान्यता देते की अधर्मी लोकांना मारलंच पाहिजे, त्याला वध असं बोलतात. आणि हत्या कशाला बोलतात, जो चांगला व्यक्ती आहे हो, परंतु वाईट व्यक्तीने, अधर्मी व्यक्तीने धार्मिक व्यक्तीला मारलं त्याला हत्या बोलतात. हा फरक आहे. तर इथे धर्मवान हा पांचाळ राजा होता, अधर्मी त्या असुरांना मारून टाकलं, वध केला. परंतु त्याच्या मनामध्ये चिंता सतवायला लागली की काही का असेना ब्राह्मणाचे पुत्र होते,
मला मग ब्रह्महत्येचं पातक तर लागणार नाही, किंवा मला ब्रह्महत्येचं पातक लागलं तर नसेल. आणि अशा द्विधा मनस्थितीमध्ये पांचाळ राजा आत्मऋषीला शरण गेला आणि प्रार्थनापूर्वक विनंती करू लागला, हे महर्षी, कुंभ निकुंभ हे दोन्ही ऋषीपुत्र होते, म्हणजे ब्रह्म्याच्या वंशातीलच होते, ब्राह्मणच होते. त्यांच्या आसुरी प्रवृत्तीमुळे त्यांचा नाश केला असला तरी पण ब्रह्महत्येचे पातक मला लागलेच. या पातकापासून मुक्ती मिळेल असा मार्ग आपणच मला दाखवा. काय प्रायश्चित असेल ते मला सांगा, मी आपल्या आज्ञेचे पालन करीन. आणि तेव्हा महर्षी म्हणतात, हे राजन, आसुरी प्रवृत्तीमुळे कुंभ निकुंभ यांचा नाश झालेला आहे. आसुरी प्रवृत्तीमुळे कुंभ निकुंभ नाशाला पावलेले आहेत. तरी पण तू ब्रह्महत्येच्या पातकाच्या क्षालनासाठी श्री दत्तात्रय प्रभूंचीच अनन्य भावे उपासना कर. त्यामुळे घडलेल्या पापांचे क्षालन होऊन त्या परमेश्वराचे परमधामही अंती तुला प्राप्त होईल. ते ऐकून राजाला श्री दत्तात्रय प्रभूंची आवडी निर्माण झाली. तो आत्मऋषींना म्हणाला, हे महर्षी, श्री दत्तात्रय प्रभू आपल्यासारख्या श्रेष्ठ तपस्वी पुरुषांच्या भक्तीने प्रसन्न होतील. आपणच माझ्यासाठी श्री दत्तात्रय प्रभूंची प्रार्थना करून त्यांचे दर्शन मज पामराला घडवावे. आत्मऋषींनी पांचाळ राजाला विधीपूर्वक श्री दत्तात्रय महाराजांचा मंत्र दिला. श्री दत्तात्रय महाराजांचं स्मरण करायला सांगितलं, उपासना विधी सांगितली व स्वतः श्री दत्तात्रय प्रभूंची अनन्य भावे आराधना करायला लागले. श्री दत्तात्रय प्रभू आत्मऋषींच्या आराधनेने, भक्तिभावाने व राजाच्या अनुष्ठानाने प्रसन्न झाले. कारण राजाही अनुष्ठानाला बसला, ऋषीही अनुष्ठानाला बसले. या दोघांच्या अनुष्ठानाला पाहून श्री दत्तात्रय महाराज खूप प्रसन्न झाले. आत्मऋषींच्या आश्रमात आले. गोदावरीच्या मध्य पात्रात ऋषींचे अनुष्ठान सुरू होते. मी ह्यापूर्वी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, हे जे आत्मतीर्थ स्थान आहे, हे स्थान गोदावरी नदी या भूतलावर येण्या अगोदरच ते स्थान निर्मित झालेलं होतं. परंतु तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलेलं आहे, कारण आता आपण जे स्थान बघतो ते नदीच्या पात्रात आहे, आणि जे तिथं स्थान आहे त्या नदीच्या मधोमधच हे सकळ ऋषी जे आहेत, हे ऋषी आत्मऋषी असतील किंवा जे राजे आहेत पांचाळ राजा, हे दोघेही तिथे आराधना करत बसले होते दत्तात्रय महाराजांची. त्यावेळेस तिथे नदी नव्हती, कारण एका स्तोत्रामध्ये आलेलं आहे, आत्मतीर्थ हे गौतमी आधी स्थापिले तुवा श्रीकृपानिधी. म्हणजेच काय, गौतमीच्या अगोदर गौतम ऋषींनी गोदावरी आणलेली आहे, आणि म्हणून गौतमी असंही बोलतात गोदावरी नदीला. आणि त्या गौतम ऋषीने हे गोदावरी नदी जमिनीवर आणण्याच्या अगोदर हे लीळा घडलेली आहे श्री दत्तात्रय महाराजांची. आणि म्हणून तुम्ही सरळ सरळ असं समजून घ्या, आत्मतीर्थ जे स्थान आहे आताचं, ते फार उंच ठिकाणी होतं. पूर्वी नदी आली आणि नदीने बरच तिथली जमीन वाहून नेली आणि ते स्थान तेवढं खोल गेलेलं आहे. ज्याप्रमाणे पलीकडचं जे विज्ञानेश्वराचं जे ग्राउंड लेवल आहे आणि इकडलं जे पांचाळेश्वर गाव आहे त्याचं जे ग्राउंड लेवल आहे, एकदम उंचीवर आहेत ते दोन्हीही गावं, तर त्या लेवलला आपलं पूर्वीचं स्थान होतं, हे आपल्याला यावरून लक्षात येते. तर असं त्या नदीच्या मध्यभागी, म्हणजेच त्या ठिकाणी, नदी तर नव्हती त्या काळामध्ये, तर त्या जे आता स्थान आहे तिथे राजा आणि ऋषीमुनी हे आराधना करत बसले होते श्री दत्तात्रय महाराजांची. तेथे श्री दत्तात्रय प्रभूंचा त्यांना साक्षात्कार होताच ऋषीमुनींना अपार आनंद झाला. श्री दत्तात्रय महाराजांची मूर्त प्रकट झाली, दर्शन झालं सर्वांना, सर्व हर्षित झालेले आहेत. सर्वांनी श्री दत्तात्रय प्रभूंची महापूजा केली व अनन्य भक्ती भावाने स्तुतिस्तवन केलं. सर्वांसह श्री दत्तात्रय प्रभूंनी तेथे भोजन केले व ऋषीमुनींना प्रसाद दिला. श्री दत्तात्रय प्रभूंच्या सन्निधानाने, श्री दत्तात्रय प्रभूच्या सानिध्याने जे काही यांना पुण्य प्राप्त झालं, जे काही प्रसाद प्राप्त झाला, त्या सर्वांनी हे सर्व ऋषी आणि राजा हा संतुष्ट झाला.
आत्मऋषी पुन्हा पुन्हा स्तुतिस्तवन करू लागले. ही वार्ता कळताच सर्वांना आनंद झाला. जे काही नगरामध्ये लोक होती त्यांनाही आनंद झाला. पांचाळ राजाने श्री दत्तात्रय महाराजांचं खूप हर्षित होऊन दर्शन घेतलं. भक्तिभावाने श्री दत्तात्रय महाराजांची पूजा केली, स्तुतिस्तवन केलं आणि मग तो विनंती करतो, हे प्रभो, मी अनंत अपराधी आहे. तसेच ब्रह्महत्येचे पातक माझ्याकडून घडलेले आहे. ते सर्व आपणच क्षालन करू शकता. मी अनन्य भावे आपणास शरण आलेलो आहे. तेव्हा श्री दत्तात्रय प्रभू प्रसन्नतापूर्वक म्हणाले, हे राजन, तुझ्या भक्तिभावाने प्रसन्न होऊन मी या स्थळी आलो आहे. सत्कर्मासाठी तुझ्याकडून दोष घडला व योग्य मार्गाला लागून घडलेल्या दोषांच्या नाशासाठी तू प्रयत्नरत आहेस. त्यामुळे तुझे पाप क्षालन झाले. मी प्रसन्न झालो. असे म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंनी त्याला आश्रमाबाहेर भूमीत बाण मारण्यास सांगितला. पांचाळ राजाने बाण मारताच पाताळ गंगेचे पाणी वर आले. तेथे श्री दत्तात्रय प्रभूंनी श्रीचरण प्रक्षालन केले आणि पांचाळ राजास स्नान करण्यास सांगितलं आणि पांचाळ राजाने पण तिथं स्नान केलं. त्या पवित्र तीर्थस्थानाने पांचाळ राजाच्या मनातील अपराधाचा कलंक पुसल्या गेला. कारण श्री दत्तात्रय महाराजांच्या श्रीचरणांच्या ठिकाणी सर्व तीर्थ आहेत. जे इतर तीर्थ आहेत ते कदाचित या राजाच्या पापाचं क्षालन करू शकले नसते, परंतु हे श्री दत्तात्रय महाराजांच्या श्रीचरणाचं तीर्थ आहे. सर्व तीर्थ इथे आहेत आणि म्हणून या राजाचे पूर्ण पाप इथे क्षालन झालेले आहेत. राजालाही आनंद झाला. साक्षात आनंद आणि अशी ही श्री दत्तात्रय महाराजाची मूर्त जी आनंदाने भरलेली आहे, प्रसन्नता त्यांच्या मुखावर आहे. अशा त्या श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शनही झालं. आनंद मूर्ती श्री दत्तात्रय महाराजांची, त्या मूर्तीचं दर्शन झालं आणि त्या श्री दत्तात्रय महाराजांच्या श्री चरणोदकाने तीर्थाने स्नानही करायला मिळालं. पूर्ण पापाचा नाश झालेला आहे. आत्मऋषींच्या आश्रमातच राजा व सर्व ऋषीगणांनी श्री दत्तात्रय प्रभूंची महापूजा केली आणि आत्मऋषींच्या विनंती रूप श्री दत्तात्रय प्रभूंनी तिथे सर्वासह आरोहण केली. श्री दत्तात्रय प्रभूंच्या पंक्तीचा प्रसाद आणि सानिध्य प्राप्त झाल्यामुळे सर्वांना फार आनंद झाला. काही पाठांमध्ये आलेला आहे की फार मोठा समारोह झाला होता. कसा समारोह झालेला होता तो जो आत्मतीर्थ प्रकाश ग्रंथ आहे त्याच्यामध्ये खूप सविस्तर आलेला आहे. तो ग्रंथ मी यापूर्वी वाचन केलेला आहे, परंतु सध्या माझ्याकडे तो ग्रंथ उपलब्ध नाही. ज्यावेळेस मला तो ग्रंथ प्राप्त होईल नक्कीच मी तुम्हाला तो सर्व ग्रंथ व्यवस्थित समजून सांगेन. ओवीबद्ध ग्रंथ आहे तो. प्रत्येक ओवीचा अर्थ मी तुम्हाला एकदम सुस्पष्टपणे विस्तारून सांगणार आहे. तर अशा प्रकारे सर्व आनंदित झाले. श्री दत्तात्रय प्रभू प्रसन्न झाले आणि आत्मऋषींना म्हणाले, महर्षी, पाताळ गंगेचे हे तीर्थ आत्मतीर्थ म्हणून आमच्या भेटीची साक्ष आहे. यामुळे तुम्हास सतत आमचे स्मरण होईल. तेव्हा महर्षी म्हणाले, महाराज, आपण आपले सानिध्य आम्हास सतत द्यावे. आपला विरह आता आम्हाला सहन होणार नाही. हे जे काही क्षण मी तुमच्या सानिध्यात काढलेले आहेत हे अविस्मरणीय क्षण आहेत आणि असे अविस्मरणीय क्षण आम्हाला दररोज मिळावे. आणि म्हणून महर्षी सर्व भक्तिभावाने विनंती करतात की आपण दररोज येथे भोजनासाठी यावे. म्हणजेच आम्हालाही हे आनंदित जे क्षण आम्ही इथे तुमच्या सानिध्यात लोटलेले आहेत काही, तेच क्षण आम्हाला दररोज आनंदाचे क्षण आम्हाला तुमच्या सानिध्यामध्ये मिळतील. त्यांचा उत्कट भक्तिभाव पाहून श्री दत्तात्रय प्रभू म्हणाले, महर्षी, आपला भाव आम्ही ओळखतो. आपली इच्छा पूर्ण होईल. प्रतिदिनी आम्ही आपणासोबत येथेच भिक्षा भोजन घेऊ. श्री दत्तात्रय प्रभूंचे अमृत वर्षाव करणारे वाक्य कानी पडताच
आत्मऋषींसह सर्व ऋषीगणांना अपार आनंद झाला. पांचाळ राजाचा आनंद गगनात मावेना. त्याने संपूर्ण नगर शृंगारून श्री दत्तात्रय प्रभूंना मिरवत आपल्या महाली नेले. तेथे सर्व प्रजाजनांनी श्री दत्तात्रय प्रभूंची महापूजा केली. असा आनंद सोहळा त्या पांचाळेश्वर नगरीत अवतरल्यामुळे सर्व देवगण ऋषीगणांनीही पुष्पवर्षाव करून त्या सुअवसर काळाचा लाभ घेतला. तेव्हापासून श्री दत्तात्रय प्रभूंच्या दिनचर्येत पांचाळेश्वरला महत्वाचे स्थान मिळाले. श्री दत्तात्रय प्रभू दररोज आरोग्यासाठी तिथे येऊ लागले आणि आताही श्री दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी आरोग्यासाठी येतात. हे जे कुंभ निकुंभ होते, हे त्यांचं जे शरीर होतं ते वज्रासारखं होतं आणि त्यांचं शरीर भेदणं म्हणजे अशक्य होतं. तर त्यासाठी बाणावर भैरवांचं आव्हान करून बाण ज्यावेळेस मारल्या गेले त्या कुंभ निकुंभाला, त्यावेळेस त्यांचं जे शरीर होतं ते छेदल्या गेलं, त्यांना मारण्यात आलं. आणि परिस्थिती अशी भयान होती की त्या कुंभ निकुंभाचा एक रक्ताचा थेंब खाली पडला तर त्या एका थेंबामधून कितीतरी कुंभ आणि निकुंभ निर्माण होतील असाही त्यांना वर प्राप्त झालेला होता. आणि म्हणून असं नियोजन केलं होतं पांचाळ राजाने की त्या पांचाळ राजाने अगोदरच देवतेला प्रसन्न करून घेतलं होतं. हे सर्व प्रसंग युद्धाच्या काळातील आहेत. तुम्हाला थोडीशी एक माहिती असावी म्हणून सांगतोय. तर जे पिंपळगाव आहे आत्मतीर्थ जवळ, त्या पिंपळगावाला साष्टी पिंपळगाव बोलतात. तर तिथे या राजाने जाऊन तप साधना केली आणि त्या 6 सटीला प्रसन्न केलं. त्या 6ही सटी प्रसन्न झाल्या आणि म्हणून त्या पिंपळगावचं नाव साष्टी पिंपळगाव असं पडलं. त्या 6ही सटी प्रसन्न होऊन म्हणतात, राजन मागा काय तुम्हाला वर पाहिजे. राजा म्हणतो, असं असं युद्ध चालू आहे, माझे मुलं युद्ध करत आहेत, परंतु त्या असुरांचा जर थेंब खाली पडला तर खूप भयानक परिस्थिती होऊन जाईल. एवढे कुंभ निकुंभ निर्माण होतील की आम्ही त्यांना आवरू शकणार नाही. आणि म्हणून या कारणास्तव आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही त्या असुरांचा थेंब खाली पडू देऊ नका जमिनीवर. आणि देवता ह्या कशा असतात, यांना मांस बोकडं वगैरे खूप लागतात. रक्तपिपासू असतात ह्या देवता. रक्त प्यावंसं वाटते यांना, कोंबड्याचं बकऱ्याचं. आणि म्हणून त्या देवता म्हणतात, ही तर आनंदाची गोष्ट आहे, त्या असुराचं रक्त आम्ही पिऊन टाकतो, ससैन्य येऊ आम्ही. त्या 6 साठी म्हणतात, आम्ही तुला प्रसन्न झालो, आम्ही तुमच्या युद्धामध्ये लगेच सहभागी होऊ. आणि ज्यावेळेस काळ वेळ ठरते बाणावर भैरव बसतात आणि त्या शरीराचा छेद करतात. आणि ह्या भैरवालाही प्रसन्न करण्यासाठी राजा अगोदर तपश्चर्येला बसतो आणि तो बाण मुलांना देतो, मंत्र देतो. आणि ज्यावेळेस ते मुलं बाण मारतात त्या कुंभनिकुंभाला, त्याचं शरीर छेदल्या जाते, रक्ताचे पाटव व्हायला लागतात, परंतु एकही थेंब खाली त्या देवता पडू देत नाहीत. त्या ज्या सटी होत्या त्या सटी आपल्या सर्व मैत्रिणी सोबत आल्या. मैत्रिणी म्हणा किंवा त्यांचं सैन्य असेल ते म्हणा, सर्व असे तुटून पडले. एकही असुर त्यांनी सोडला नाही. मांसाचे लगदे काय, रक्ताचे पाट काय, सर्व खाऊन पिऊन टाकलं. अशी त्यांनाही खूप मोठी पार्टी होऊन गेली. तर अशा प्रकारे हे जे युद्ध होतं, एकीकडे धर्म आणि एकीकडे अधर्म, असं या दोघांचं ज्यावेळेस घनघोर युद्ध लागलं त्यावेळेस पांचाळ राजांनी विजयी प्राप्त केला. आणि असं जर आपल्याला अधर्मावर विजय प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी आपली आध्यात्मिक बाजू फार भक्कम पाहिजे. आपल्या ज्या नित्यदिनी जीवनामध्ये आपण बघतो, खूप काही आपल्या समोर मोठ्या मोठ्या समस्या येतात. जर एवढ्या मोठ्या असुराला जर तो राजा मारू शकला, त्याची आध्यात्मिक बाजू भक्कम होती म्हणून, तर तुम्ही सांगा, आपली आध्यात्मिक बाजू जर भक्कम असेल तर आपल्या आयुष्यातल्या तर ह्या ज्या काही समस्या आहेत त्या तर छोट्या आहेत, त्या नक्कीच आपण समस्या पूर्णपणे आपल्या जीवनातून दूर करू शकतो. त्यासाठी अध्यात्म महत्वाचं आहे.
एवढं ध्यान देऊन तुम्ही सर्वांनी हे चरित्र श्री दत्तात्रय महाराजांचं ऐकलं आणि म्हणून खूप खूप मी तुमचा आभारी आहे शेवटपर्यंत ऐकल्यामुळे। हे दत्तात्रय महाराजांचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि जर अजून तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर काय करताय, लगेच व्हिडिओला लाईक करा। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी दत्तात्रय महाराजांचं चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही श्री दत्तात्रय महाराजांचं चरित्र ऐकू शकाल। तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये श्री दत्तात्रय महाराजांच्या एका नवीन चरित्रासह। तोपर्यंत दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण, जय श्री दत्तात्रय महाराज। दंडवत हो।